हे बघा, आज आपल्याला मटक्यामधली मटकीची डाळ बनवायची आहे. त्याच्यासाठी ही भाजलेली मटकीची डाळ घेतली आहे आणि हे आहे आपलं मटकं. आता ही आपण याच्यामध्ये शिजायला टाकणार आहे. चला आता आपण शिजायला टाकूया. हे बघा, आज आपण बनवलेली आहे मटक्यामधली मटकीची डाळ. चला आता आपली डाळ मस्त शिजली आहे. आता आपण मस्त फोडणी टाकूया. हे बघा किती मस्त शिजली, मस्त वास येतोय. आता हे बघा, आपलं तेल मस्त गरम झालंय. आता आपण फोडणीसाठी याच्यामध्ये लसूण टाकूया. हे बघा, आणि आमची इलेक्ट्रिक शेगडी आहे, त्या शेगडीवरती आम्ही बनवतोय. हे बघा, आपला लसूण आता छान परतलाय. आता याच्यामध्ये टाकायची थोडीशी हळद. त्यानंतर हा मसाला बनवलाय मी, तो मसाला टाकायचा त्याच्यामध्ये. मसाल्यामध्ये काही नाही, थोडीसं खोबरं घेतलंय, खसखस घेतली, धणे, एक भाजलेला कांदा घेतलाय आणि थोडासा जो आपला खडा मसाला असतो तो घेतलाय थोडा थोडा. हे बघा, आता हे छान परतून घ्यायचंय. हे बघा, आता आपला मसाला छान परतून झालाय. आता आपण याच्यामध्ये मस्त मटकीची डाळ टाकणार आहे. हे बघा किती छान फोडणी बसली, किती मस्त रंग आलाय. चला आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचंय चवीनुसार मीठ. हे बघा किती मस्त रंग आलाय आणि मस्त घमघमाट सुटलाय पूर्ण घरामध्ये. आता याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे कोथिंबीर. हे बघा, तुम्ही म्हणाल ही कुठली कोथिंबीर, तर ही आहे वाळलेली कोथिंबीर. आमच्याकडे म्हणजे गावाकडे ओली कोथिंबीर नसली तर ही वाळलेली कोथिंबीर टाकतात. म्हणजे ही जेव्हा कोथिंबीर शेतात अवेलेबल असते ना, तेव्हा ही उन्हामध्ये वाळून ठेवलेली असते. हे बघा. चला, तुम्हाला कशी वाटली ही मटक्यातल्या मटकीच्या डाळीची रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास एक लाईक करून शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.